वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। टीका करताना सकारात्मक टीका केली तर समजू शकतो भावना दुखवून राजकारण साधले जात आहे। रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा राग व्यक्त होत आहे। हे का केलं, का करावं लागलं? जाहीर मेळाव्यात बोलणे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तेढ निर्माण करणे आहे। मेळाव्यात पवार बोलले नाही, ठाकरे गटाचे नेते बोलले नाही, यांना महाराष्ट्रात जातीय दंगली घडवायचे आहेत का असा प्रश्न निर्माण होतो। हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही। गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो आहे। आडव्या येणाऱ्या मांजराची काळजी हिंदू बांधवांनी करू नका। इतर धर्माबद्दल असलेलं प्रेम आहे। हिंदूबद्दल बोलून माझा कुणी वाकडे करत नाही या आविर्भावात आहेत। मुख्यमंत्री येणार आहे, याबाबत आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे। जागा वाटपाबाबत पक्षाचे नेते ठरवतील। निवडून येणारी जागा हा निकष ठरवण्यात येणार आहे। आम्ही संस्कृती जपणारे लोक आहोत। कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावणे गैर नाही। यामुळे मुख्यमंत्री येत आहेत या भीतीपोटी दुसरे येत आहे। लग्नात विरोधक समोरासमोर आल्यावर नमस्कार केला तर आम्ही करू। शिवसेनेची म्हणजे आमची भूमिका आहे की मनसे आमच्या सोबत यावी। या विधानसभेचा कालावधी हा 8 महिन्यानंतर संपणार आहे। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवणार आहेत। कालावधी पूर्ण होईल हे निश्चित आहे। भाजपची ही रणनीती आहे। भाकरी फिरवली जाते हे यापूर्वीच्या निवडणुकीत दिसले आहे। एका व्यक्तीला एका पदावर ठेवले जात नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळते। राम मंदिराचा चांगला निर्णय घेतला आहे। 50-60 वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले। यामुळे प्रत्येक नागरिकाने राम मंदिर पाहावं हा उद्देश आहे। कुणी तिथे जात असताना त्यावेळी पक्षाचे नाव लेबल लावू नका। खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। यामुळे जलद गतीने काम सरकार करत आहे। 20 तारीखची डेडलाईन ग्राह्य धरू नका। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी लाखो लोक येणार आहेत। त्यामुळे आंदोलनाला गांभीर्याने घेणार आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले वक्तव्य शिवीगाळ यांचं कोणीही समर्थन केलेलं नाही। याबाबत मुख्यमंत्री व सत्तार यांचे बोलणे झाले आहे। त्यांच्या ग्रामीण भागाचा टोन असल्याने असे झालं असेल। बदनामी होते म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करत नाही। मंत्र्यांनी अशी भाषा वापरू नये, शब्द जपून वापरावे। अब्दुल सत्तारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कार्यक्रमामध्ये जे काही काल वक्तव्य केलं, जे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे आलेलं आहे, त्याला कुणीही पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचं कुणी त्याला काय म्हणता येईल समर्थन सुद्धा केलेलं नाही। आणि जाहीरपणे असं बोलणं योग्य नाही ही सर्वांची भूमिका सुद्धा आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तारांचं बोलणं झालेलं आहे। त्यावर काय बोलणं झालं त्याबद्दल मी निश्चित काही सांगू शकत नाही, परंतु कदाचित त्यामुळेच अब्दुल सत्तारांनी त्यांच्या ग्रामीण भाषेचा काही टोन वगैरे जे आहे ते बोललं असावं। आणि आजही मुख्यमंत्री शहरात येतात आणि त्यांचं सुद्धा त्यांच्याशी आजही काही बोलणं होईल। ते काय बोललेत किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेतल्यानंतरच मी आपल्या समोर त्याबद्दल स्पष्टीकरण देईन। राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊन याचा अर्थ असा होतोय की येणाऱ्या जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादंग व्हावं, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे। आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधी रिॲक्शन दिलेली नाही। त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते, त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही। उभाटा गटाचे जे काही नेते सोकॉल्ड नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शनं होत आहेत, परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाही। याचा अर्थ असं होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे। मग कुठेतरी त्याची सारवासारव करणे, खेद व्यक्त करणे हे प्रकार का घडतायत याची एक तर सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे। मला वाटतं की हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही। तरी मी या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना, देशातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे, आपला राम मंदिराचा उत्सवला काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या आहारी जाऊ नका। आपण 22 जानेवारीचा दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो अत्यंत उत्साहात कसा साजरा होईल याकडे लक्ष द्या। आडवे येणारे मांजर अनेक आपल्याला येतील,
परंतु त्याची काळजी करू नका. त्यांना योग्य वेळेला जनता योग्य तो धडा शिकवेल याबद्दल दुमत नाही. विषय त्यात नाही, परंतु भावनेचा विषय निश्चित आहे. आणि मग जर एखाद्याने जर घेऊन जात असेल तर त्याला तुम्ही लोक पक्षाचा चिन्ह लावू नका किंवा पक्षाचं नाव लावू नका. तर हा जन आदर ज्यांनी त्या राम मंदिर बनवण्यामध्ये एक एक वीट आपली स्वतःची दिलेली आहे किंवा तिथं योगदान दिलेलं आहे, त्या लोकांनी तिथं यावं अशी त्या मागची भूमिका आहे. राजकारणासाठी अशा पद्धतीने लोक घेऊन जाणार आणि त्याचा फायदा घेणार आहे हे राजकारण नाही का रामाच्या नावाने? नाही, रामाच्या नावाने नाही, प्रत्येक ठिकाणी जातात ना. आम्ही लोक काही यात्रा घेऊन जातो म्हणजे याचा अर्थ काय होतो? काही लोक शिर्डीला घेऊन जातात, काही लोक बाबालाजीला घेऊन जातात, काही लोक तुम्हाला रामाच्या तिकडच घेऊन गेलं तर राजकारण का दिसतं हा माझा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी जात नाहीत का? प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा आपल्या मतदारसंघामध्ये असे कार्यक्रम घेत असतो, सप्ताह घेत असतो, आणखीन अनेक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम घेत असतो. याचा अर्थ त्या धार्मिक कार्यक्रमावर त्याचा राजनीती चालते अशातला नाही, परंतु निश्चित त्याला त्याच्यामुळे त्याचं फळही मिळतं. तुम्ही म्हणताय की खरं आहे की कुणाला घेऊन जाणार नाही, पण मतदारसंघामध्ये सत्य होतात. मतदारसंघातलीच लोक घेऊन जातात. मतदारसंघाच्या बाहेरचे लोक भाविक नसतात का? किंवा तिथं मग नेत्यांची माणुसकी का जाणवते? प्रत्येक मतदारसंघामध्ये असं होतं. म्हणून मी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी कार्यक्रम घेतला असतं याचा अर्थ असा मी कोकणात जाऊन कार्यक्रम घेतला पाहिजे असा होत नाही. तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या ताकदीने आपले कार्यक्रम करत असतात. म्हणून धार्मिकता ही असलीच पाहिजे आणि त्या धार्मिकतेचं जर फळ मिळत असेल तर त्यात काही गैर सुद्धा नाही. रामायणात सुद्धा दाखवलं आहे की त्यावेळेला कसं मांसाहार केला जाण्यासाठी सुद्धा स्पष्ट केलं. त्याला आधार देत अनेक अभ्यासकांनी सुद्धा जुनी पुरावे मांडले. त्यात सुद्धा असं सांगितलं की पूर्वी मांसाहार केला जातो. तुम्हाला दाखले देण्याचं हीच वेळ का यावी? माझा आक्षेप हाच आहे. दाखले काही असेल, इतिहास काही असेल, तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला हा विषय का काढता, का चर्चेला आणता, याच्यावर माझा आक्षेप आहे. मग तुम्हाला इतर धर्माचे दाखले देता येत नाहीत का? जर तुम्ही विद्वान आहात ना, मग इतर धर्मियाबद्दल जो काही तुम्हाला पुळका आहे, तुम्हाला जो काही प्रेम आहे, तुम्हाला त्यांच्या मतासाठी जे गुडघे टेकावे लागतात, त्यावेळेला हे दाखले का देत नाहीत? हिंमत असेल तर तुम्ही तेही दाखले द्या. जर तुमच्याकडे नसेल तर आम्ही ते दाखले तुमच्याकडे देतो, पण तुमच्या तोंडातून ते वधवायचे आम्हाला. हिंदू धर्माबद्दल तातडीनं काहीतरी विरोधात बोलणं, माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही या विरोधात जे बोलतायत हे वेडेपणाचं लक्षण आहे. कारवाई निश्चित होईल. सरकार असं शांत बसणार नाही, निश्चित कारवाई होईल. आणि कारवाई करायचे मला वाटतं आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आज मुख्यमंत्री शहरात येत आहेत, त्यावर सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. रश्मी शुक्ला यांची नियुक्ती का केली गेली, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकष डावलला कसा काय, हे सगळे असे विषय काढलेले आहेत. त्याचबरोबर नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण असे सगळे मुद्दे मांडले. शरद पवार गटाच्या नेत्यांनी अशी भूमिका घेणं हे योग्य नाही. एक महिला जर पहिल्यांदा इतिहासामध्ये तर एक तर त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. एक चांगली अधिकारी म्हणून तिचा नावलौकिक आहे. फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणामध्ये जे काही वारंवार तिच्यावर आरोप केले जात आहेत, तर तुम्ही तसे कृत्यच करू नका ज्या फोन टॅपिंगमुळे ते उघडकीस येतील. आणि स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना इतर मोठाल्या पद द्यायला जेवढे तुम्ही इच्छुक आहात तेवढे जर एखादी सर्वसामान्य महिला पोलीस महासंचालक म्हणून बसत असेल तर तिचा आदर करा आणि तिच्याकडून काम जी चांगलं करेल त्याची ती अपेक्षा करा. महिलेबद्दल जे आत्मीयता दाखवतात, जे तुमचं नेहमी महिलेबद्दलचा जो काही सन्मानाच्या गोष्टी करतात, तर एक महिला बसल्यानंतर एवढं पोटात दुखायचं काहीही कारण नाही. महिलेला तुम्ही जर एवढंच घाबरत असाल तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगार आहात यावरून ते दिसून येते. आरक्षणासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि मराठा आरक्षणासाठी 20 तारखेच्या अध्यादेश म्हणजे हुकूम देण्याची शक्यता आहे असं बोललं जातं. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब अत्यंत गांभीर्यानं त्याच्याकडे लक्ष देत आहेत. हा प्रश्न सुटावा. जरांगेंचं आंदोलन आहे म्हणून आपण लवकर काम करावं असातला त्यातला भाग नाही, परंतु खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय द्यावा ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती. मग या कार्यकर्त्याला या कामाला जर गती दिली नाही
तर हा प्रश्न रेंगाळत राहील. म्हणून हे रेंगाळू नये, तातडीने यावर काही उपाययोजना निघाव्यात, यावर काही निर्णय व्हावा, यासाठी एवढं जलद गतीने हे सरकार काम करतंय आणि लोकही त्यांना सहकार्य करतायत आणि त्यांचं अभिनंदनही करतायत. म्हणून याला 20 तारखेचा डेडलाईन हे काही क्रायटेरिया धरू नका. तर शिंदे सरकार हे अत्यंत गतीनं न्याय द्यायचं काम करते, ही त्यामागची आमची भूमिका आहे. 20 तारखेचं आंदोलन तुम्ही मनावर घेत नाही असं. नाही, आंदोलन मनावर घेतोच आहे आम्ही. मग आंदोलनामध्ये एवढे लाखो लोक जे येणार आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत ना. आरक्षण हा त्यांचा विषय आहे ना. मग त्याच्यावर काम करायला नको का? 20 तारखेची वाट पाहत बसायचं नाही, ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ किंवा त्या टायमाला कामाला लागू, असं नाही. आम्ही पूर्वीपासून कामाला लागलेलो आहोत आणि त्या आरक्षणाचा तिढा कसा सुटेल, त्यांना आरक्षण कसं मिळेल, याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष आहे. जसं तुम्ही आता सांगितलं तसं वेगात काम सुरू आहे. तसंच एक नवा विषय आलाय की आयोगाने एक मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची प्रश्नावली तयार केली आहे आणि त्या प्रश्नावलीमध्ये तुमच्या समाजात म्हणजे मराठा समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र घालतात का, कुंकू लावतात का, तुमच्यामध्ये रोजारीची पद्धत आहे का, तुमच्या घरी क्लीन वॉशिंग मशीन आहे का, तुमचं घर किती मोठं आहे, असे प्रश्न विचारून दुखावलं जात आहे असारख्या गाव. नाही, याच्याबद्दल मला कल्पना नाही. त्याची कल्पना त्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार. पण या सर्वेक्षण शक्यता त्यामध्ये संजय शिरसाट, संजय राऊत यांनी समजू शकतात. नंबर 2 उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा आम्ही संस्कृती जपणारे लोक आहोत. आमचा कुठेही राजकीय मतभेद किती जरी असले तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावणं हे काही गैर नाही. म्हणून अंबादास दानवेच्या लग्नाला आज मुख्यमंत्री साहेब एवढ्या व्यस्ततेमध्ये असताना सुद्धा येत आहेत. ते येत आहेत, त्याच्यामुळे इतरही येत आहेत. अरे बाबा, ते चालले तर आपणही गेलं पाहिजे, ना तर उगाच वातावरण आणखी काही नको व्हायला, ही भीतीपोटी काही लोक येत आहेत. परंतु या कौटुंबिक वातावरणाला आम्ही कौटुंबिकच समजतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. काय रिॲक्शन असेल, त्याने नमस्कार केला तर आमचाही नमस्कार असेल. जय महाराष्ट्र म्हणणं ते आजकाल विसरलेले आहेत, म्हणून नमस्कार करावा लागेल.